आता आपण पाहणार आहोत फ्लॅट बेंच डंबेल प्रेस हा व्यायाम प्रकार। यासाठी अगोदर फ्लॅट बेंचवरती बसायचं आहे। पाठीला पूर्णपणे एक्सटेन्शनमध्ये ठेवत पुढे वाकायचं आहे, म्हणजे दोन्ही डंबेल्स आपल्याला घेता येतील। आणि डंबेल्स पकडल्याच्या नंतर पुन्हा सरळ व्हायचं आहे। त्यानंतर दोन्ही हात छातीच्या जवळ घ्यायचे आहेत आणि सावकाश खाली झोपायचं आहे। त्यानंतर एक पाय अगोदर उचलून ठेवायचा आहे बेंचवरती आणि मग दुसरा पाय। सुरुवातीला हा व्यायाम प्रकार करत असताना जरी अशा पद्धतीने केला तरी काहीचा सराव झाल्याच्या नंतर जसे आपण डंबेल्स घेऊन खाली येतो त्याच वेळेला एक पाय वरती यायला हवा। कारण अगोदर खाली झोपत असताना जर पाय जमिनीवरती असतील तर खाली येण्यासाठी कमरेवरती प्रचंड प्रेशर येतं, तर ते प्रेशर येता कामा नये। म्हणून ज्या वेळेला डंबेल्स घेऊन आपण झोपतो त्याच वेळेला एक एक पाय सुद्धा आपल्या वरती यायला पाहिजे। त्यानंतर आपण आता मुवमेंट या ठिकाणी घेऊया। दोन्ही हात वरती सरळ करून प्रोनेशन ग्रिपला डंबेल्स पकडायचे आहेत आणि साधारणपणे हात एकमेकांच्या जवळ येतील असे ठेवायचे आहेत। एकमेकांना चिटकवायचे नाही आहेत, कारण बऱ्याचदा हे मेटल एकमेकांवरती आपडल्यामुळे त्याच्यातून काहीसा कचरा म्हणा किंवा मेटलचा भाग म्हणा आपल्या डोळ्यात जाऊ शकतो, कारण तो एक्झॅक्टली आपल्या फेसच्या वरती येतोय। त्यामुळे थोडंसं अंतर दोन्ही हातात ठेवायचं आहे। श्वास घेत दोन्ही हात खाली घेऊन जायचे आहेत। पण खाली नेत असताना पूर्ण खाली नेऊ द्यायचं नाही आहे, कारण जर जास्त हात खाली गेला तर पॅक्टोरल मसल स्ट्रेच होतात। आपल्याला मसलचं टेन्शन या ठिकाणी कायम ठेवायचं आहे। श्वास सोडत वरती यायचं आहे। वरती येताना हात पुन्हा थोडेसे जवळ यायला हवेत। पुन्हा श्वास घेत खाली जायचं आहे। ही क्रिया करत असताना जसा आपला हात खाली जातो त्यावेळेला खाली गेल्याच्या नंतर सुद्धा कोपरा जो आहे हा खांद्याच्या थोडासा पुढे राहायला हवा, कारण जर कोपरा मागे असेल तर मात्र ट्रायसेपवरती वेट जास्त जाईल। दुसरा महत्त्वाचा भाग रोटेटर कफ जे असतात ते जातील इंटरनल रोटेशनला आणि रोटेटर कफची इंजुरी काही मात्रेत होऊ शकते। त्यामुळे हाताचा कोपरा हा नेहमी खांद्यापेक्षा थोडासा पुढे यायला हवा। डंबेल्स या ठिकाणी जे वर येत आहेत ते एक्झॅक्टली पॅरलल टू चेस्ट यायला हवेत, स्तनाग्राच्या अगदी समांतर वरती यायला हवेत। श्वास सोडत वरती हात आणायचा आहे आणि श्वास घेत खाली हात न्यायचा आहे। आपण पाहिलं होतं की बार्बेलने एक्सरसाइज करत असताना ही जी रेंज ऑफ मुवमेंट आपल्याला एक्स्ट्रा मिळते इथे हात आल्याच्यानंतर जवळ येण्याची, ही पॅक्टोरलसाठी अतिशय महत्त्वाची असते। बार्बेलमध्ये ही रेंज ऑफ मुवमेंट मिळत नाही, कारण एका ठराविक अँगलला हात येऊन या ठिकाणी थांबत असतो। त्यामुळे डंबेल प्रेस हा व्यायाम प्रकार बार्बेलच्या तुलनेत थोडासा उजवा ठरतो। सुरुवातीच्या काळामध्ये 15 ते 20 रिपिटेशन नियमितपणे या व्यायामाची करायची आहेत। एकदा का या व्यायामाचे 12 ते 15 रिपिटेशन किंवा जेवढे रिपिटेशन आपण करणार आहोत तेवढे प्रकार झाले की त्यानंतर आता वजन घेऊन वरती उठायचं असतं। पण सुरुवातीला आपल्याला अशा गोष्टींचा सराव नसतो, मसल तितके ताकदीचे तयारसुद्धा नसतात। मग अशा वेळेला जो आपल्या सपोर्टला कोणी आहे, मग ट्रेनर असेल किंवा इतर सहकारी असेल, त्याच्या हातात डंबेल्स द्यायचे आहेत आणि मग सावकाशपणे वरती उठायचं आहे। पण एकदा का चांगला सराव झाला की मग मात्र आपल्याला याच अवस्थेत वरती उठता येईल। पण उठताना एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे, पाय जमिनीवरती अगोदर ठेवून मग उठायचा जरी प्रयत्न केला तरी लोअर बॅकवरती प्रचंड प्रेशर येतं। त्यामुळे अशी कुठलीही क्रिया न करता एक सोपा भाग तुम्हाला या ठिकाणी सांगतो। पाय जमिनीपासून थोडेसे वरती उचलायचे अगोदर आणि बॉडीला रोल करत वरती उठायचं आहे। हे रोल करणं सुरुवातीला जरी थोडं कठीण गेलं तरी सरावानंतर खूप चांगल्या पद्धतीने करता येतं। सगळ्यात महत्त्वाचा भाग असा की पाठीवरती कुठल्याही प्रकारचं प्रेशर राहत नाही आणि स्विंग बॉडी झाल्यामुळे सहजतेने एवढं वजन असलं जवळ तरी तेवढं आपल्याला फील होत नाही की आपण एवढं वजन घेऊन वरती उठतोय। कसं ते आपण या ठिकाणी पाहू। रोल करत बॉडीला वरती उठायचं आहे, पण वरती उठत असताना पाठीला झटका द्यायचा नाही आहे। रोल अशा पद्धतीने करायचा आहे की सहजतेने आपल्याला वरती उठता आलं पाहिजे। यानंतर डंबेल खाली ठेवताना पुन्हा पाठीची आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे। बॅक एक्सटेन्शनमध्ये ठेवत खाली जायचे आहेत। डंबेल सावकाश खाली ठेवायचे आहेत आणि पुन्हा सरळ बसायचं आहे। कित्येक वेळेला डंबेल्स खाली ठेवत असताना मानेचा भाग थोडासा वरती आला जातो आणि एकदा का मानेचा भाग वरती आला तर मानेचे मसल्स थोडेसे त्रासदायक ठरू शकतात। त्यामुळे ती क्रिया या ठिकाणी होऊ द्यायची नाही आहे। तर अशा पद्धतीने जर हा व्यायाम प्रकार केला तर व्यायामही खूप चांगला होईल आणि कुठलीही इंजुरीसुद्धा आपल्याला कुठल्याही प्रकारची होणार नाही। फ्लॅट बेंच डंबेल प्रेस ही एक्सरसाइज करण्यासाठी फ्लॅट बेंचवर बसा। आता डंबेल्ससहित दोन्ही हात छातीजवळ ठेवा। आता सावकाश मागे येत पाठीवर झोपा। त्याच वेळेला एक एक पाय बेंचवर आणून ठेवा। आता सावकाश डंबेल्स मारण्यास सुरुवात करावी। डंबेल्स वर नेताना श्वास सोडायचा आणि श्वास घेत पुन्हा डंबेल्स खाली आणा। डंबेल्स खाली येताना कोपर खांद्याच्या किंचित खाली येतील असं पहा। दोन्ही कोपर 90 अंशात म्हणजेच काटकोनात ठेवा। डंबेल्स वर नेताना डंबेल्स छातीच्या मध्यावर येतील असं पहा। या एक्सरसाइजची सुरुवातीस 15 ते 20 आवर्तनं करावी। आता आपण पाहूया फ्लॅट बेंच डंबेल फ्लाय हा व्यायाम प्रकार। पण तत्पूर्वी ज्यावेळेला बार्बेलच्या साहाय्याने किंवा डंबेलच्या साहाय्याने आपण ज्यावेळेला चेस्ट प्रेस हा व्यायाम प्रकार करतो, प्रेसिंग मुवमेंट होत असताना दोन सांधे मुळात वापरले जातात।
पहिला आणि महत्त्वाचा सांधा म्हणजे खांद्याचा आणि दुसरा सांधा तो म्हणजे कोपराचा. त्यामुळे याला कंपाऊंड मुवमेंट एक्सरसाइज असं म्हणतात. कंपाऊंड मुवमेंटच्या एक्सरसाइजमध्ये 2 सांधे असल्यामुळे आपण जास्त हेवी वजन घेऊ शकतो. आता आपण जो व्यायाम प्रकार करतोय तो पूर्णतः आयसोलेशन पद्धतीचा आहे, म्हणजे फक्त एकच सांधा वापरला जातोय, खांदा. तर याला डंबेल फ्लाय असं म्हणतात. आयसोलेशन पद्धतीचा हा व्यायाम प्रकार फ्लॅट बेंचवरती कशा पद्धतीने केला जातो तो आता आपण या ठिकाणी पाहूया. अगोदर बेंचवरती बसायचं आहे, पाठीला फ्लॅट करत म्हणजेच एक्सटेन्शनला नेत सावकाश पुढे वाकायचं आहे की जेणेकरून डंबेल्स घेता येतील आपल्याला हातामध्ये. पुन्हा पाठीला अगोदर सरळ करायचं आहे. या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचं वाटतं की पुन्हा मी पाठीचा उल्लेख करतोय, कारण फिटनेस हा विषय जर इंजुरी न देणारा असा मानला जातो. जर इंजुरी देऊन जर एखादा व्यायाम होत असेल तर तो फिटनेसचा व्यायाम कधी होत नाही. याच्यामध्ये कुठल्या मसल्सला आपण व्यायाम देतोय त्यापेक्षा जास्त लक्ष दिलं जातं की त्याच्यामध्ये कुठला सांधा वापरला जातोय, कारण फिटनेस हे अतिशय सेफ आहे, खूप आधुनिक आहे. या गोष्टी जर आपण काउंट नाही केल्या आणि चुकीचे व्यायाम जर करत राहिलो तर मग फिटनेस तर लांबच ठेवा, पण एखादा आजार किंवा एखादं दुखणं मात्र कायमस्वरूपी आपल्या मागे लागू शकेल. तर या ठिकाणी डंबेल्स पुन्हा छातीजवळ घ्यायच्या सावकाशपणे आणि खाली झोपायचं आहे. झोपत असताना पाय जर एक करत वरती घेऊन येता आले तर कमरेवरती निर्माण होणारं टेन्शन बऱ्याच मात्रेत कमी होतं, म्हणजे कुठल्याही प्रकारचं टेन्शन येणार नाही बॅकवरती. यानंतर डंबेल्स दोन्ही छातीला समांतरवरती आणायचे आहेत. हाताचा इंग्रजी अक्षरातलं ज्याला अल्फाबेट ए आपण म्हणतो तर एचा आकार या ठिकाणी डंबेल्सचा ठेवायचा आहे आणि 2 डंबेल्समध्ये थोडंसं अंतरसुद्धा आपल्याला ठेवायचं आहे जेणेकरून डंबेल्स एकमेकावरती आदळू नये, कारण काही मेटलचा भाग जर डोळ्यात वगैरे गेला तर इजा होऊ शकते. ही सुद्धा या ठिकाणी काळजी घ्यायची आहे. हाताचे कोपरे स्लाइटली बेंड ठेवायचे आहेत आणि मागच्या दिशेला ठेवायचे आहेत. श्वास घेत सावकाश खाली जायचं आहे, पण खाली जाताना मागे हात जाणार नाहीत याची सुद्धा काळजी घ्यायची आहे. खाली जाताना इतकं खाली जायचं आहे की पॅक्टोरल मसल्स आपले स्ट्रेच होता कामा नयेत. आता एवढा हात जर खाली गेला तर आपण पाहतो की हे मसल आपले स्ट्रेच झालेले आहेत, तर थोडासा वरती हात आपण आणून याला होल्ड करूया. तर या स्थितीमध्ये हा व्यायाम आता आपल्याला चालू करायचा आहे. श्वास सोडत दोन्ही हात वरती आणायचे आहेत. वर आणल्याच्या नंतर हाताचा जो ए आपण आणला आहे तो ए या ठिकाणी पुन्हा टिकून ठेवायचा आहे. पुन्हा श्वास घेत खाली जायचं आहे. श्वास सोडत पुन्हा वरती यायचं आहे. अशा पद्धतीने जर हा व्यायाम प्रकार केला तर खांद्यालाही कुठली इजा होत नाही, कमरेला तर अजिबात नाही. याला डंबेल फ्लाय असं म्हणतात. आयसोलेशन मुवमेंटमधला हा व्यायाम प्रकार 15 ते 20 रिपिटेशन सुरुवातीच्या काळामध्ये आणि एकदा का चांगला सराव झाला की मग मात्र 10 ते 12 रिपिटेशन आवर्जून करावेत. जनरली ज्यावेळेला पॅक्टोरल मसलचे आपण व्यायाम करतो, व्यायामाची सुरुवात करताना नेहमी कंपाऊंड मुवमेंटनी सुरुवात करायची आहे. म्हणजे आपण जे बार्बेल प्रेस करतो किंवा डंबेल प्रेस करतो हे प्रकार अगोदर करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर हे आयसोलेशनचे प्रकार करायचे आहेत. जिममध्ये आल्याच्या नंतर बऱ्याचदा डायरेक्ट आयसोलेशनची मुवमेंट केली जाते, तर ही मुवमेंट खांद्यासाठी चांगली नाही, कारण ही हालचाल करत असताना म्हणजे आयसोलेशन मुवमेंट करत असताना सपोर्टिव्ह मसल्स दुसरा कुठलाही नसल्यामुळे मसल्सला इंजुरी किंवा इजा होऊ शकते. त्यामुळे अगोदर कंपाऊंड मुवमेंटचे व्यायाम करा, त्यानंतर आयसोलेशनकडे वळायचं आहे. तर हा डंबेल फ्लाय हा व्यायाम प्रकार पॅक्टोरल मसलच्या डेव्हलपमेंटसाठी, पॅक्टोरल मसलच्या डेफिनेशनसाठी खूप चांगला मानला जातो. पण तो जर अशा पद्धतीने केला तरच ठीक ठरेल, अन्यथा त्रास व्हायला वेळ लागणार नाही. तो त्रास कसा होणार आहे तो आता आपण बघू. आता डंबेल्स घेऊन आपल्याला वरती उठायचं आहे. तो वरती उठताना पुन्हा काळजी घ्यायची आहे की जेणेकरून बॅक रोल करून आपल्याला वर जायचं आहे, की पाठीवरती कुठल्याही प्रकारचं टेन्शन नको. तर सावकाशपणे पायाला रोल करत स्विंग करत आपल्याला वरती उठायचं आहे की जेणेकरून बॅकवरतीही कुठलं प्रेशर येणार नाही आणि डंबेल्स सुद्धा आपल्याला खाली ठेवता येतील. खाली डंबेल ठेवताना पुन्हा काळजी घ्यायची आहे, ती म्हणजे बॅक फ्लॅट करत खाली ठेवायचे आहे. जर डंबेल्स पुन्हा आपल्याला रिप्लेस करायचे असतील आपल्या जागेवरती मग मात्र पुढे वाकायची गरज नाही. डंबेल घेऊन सरळ उठून आपण डंबेल्स रिप्लेस करू शकता. तर हा होता डंबेल फ्लाय हा व्यायाम प्रकार. पॅक्टोरल मसलसाठी अतिशय चांगला रिझल्ट देणारा, चांगला डेफिनेशन देणारा व्यायामाच्या रुटीनमध्ये, खास करून पॅक्टोरल मसलच्या रुटीनमध्ये आवर्जून या व्यायामाचा समावेश ठेवा. फ्लॅट बेंच डंबेल्स फ्लाय ही एक्सरसाइज करण्यासाठी फ्लॅट बेंचवर बसा. आता डंबेल्सही दोन्ही हात छातीजवळ ठेवा. आता सावकाश मागे येत पाठीवर झोपा. त्याच वेळेला एक एक पाय बेंचवर आणून ठेवा. आता दोन्ही हात डंबेल्सही छातीला समांतर असे वर ठेवा. यात दोन्ही हाताची स्थिती इंग्रजीमधल्या ए या आकाराची असेल. आता श्वास घेत डंबेल्स बाहेरच्या दिशेनं खाली आणा आणि पुन्हा श्वास सोडत डंबेल्स वर न्या. डंबेल्स खाली आणताना ते खांद्याच्या मागे जाणार नाही याची काळजी घ्या आणि वर नेताना ते पुन्हा नाकाच्या रेषेत येतील असं पहा. या एक्सरसाइजची सुरुवातीस 15 ते 20 आवर्तन करा.